हाय, हॅलो, नमस्कार. मी सायली. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज मंगळवारचा माझा उपवास असतो, त्यामुळे पटकन अशी देवपूजा करून घेतली. माझं बाळ झोपलं होतं, तोपर्यंत मला स्वयंपाक करायचा होता. आज स्वयंपाकामध्ये फक्त डाळ-भात केला होता, कारण आई आणि भाऊ दोघंच जेवायला होते. फोडणीची फिक्की डाळ थोडीशी बाळाला काढून ठेवली होती. त्याच डाळीमध्ये लाल तिखट टाकून त्या दोघांना डाळ केली होती, भात केला होता आणि माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी. दुपारच्या वेळेस आदवी उठल्यावर त्याच्यासोबत थोडंसं खेळले. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा आपल्याला हवा तसा कधीच होऊ शकत नाही. काही दिवस आपण खूप खुश असतो, काही दिवस थोडंसं दुःखी असतो, काही दिवस एकदम फुल्ली मोटिवेटेड असतो आणि काही दिवस खूप डिमोटिवेटेड असतो. तसाच आज काहीचा दिवस होता माझा मूड थोडासा खराब होता. हे असं का बरं होतं, त्यासाठी भरपूर काही रिझन्स असू शकतात. असो, आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीला थोडासा वेळ द्यावा लागतो. थोडासा मूड चांगला व्हावा ह्यासाठी मी आद्विकला घेऊन गेले खाली. जाताना आम्ही थोडेसे तांदळाचे दाणे नेले होते. घरी आल्यावर आद्विकला झोपवलं. त्याच्यानंतर मी माझी कॉफी एन्जॉय केली आणि पटकन असं स्वयंपाकाला लागले. आता आपल्या बायकांना रोज पडणारा प्रश्न म्हणजे भाजी काय करावी. मग याच विचारांमध्ये पटकन अशा चपात्या उरकून घेतल्या. त्यानंतर खूप विचार करून शेवटी हिरवे वाटाणे भाजीला केले होते. थोडीशी पातळ अशी भाजी केली होती. आता मी तुम्हाला म्हटलं होतं तसं पिण्याच्या आजीला हेल्दी हेल्दी रेसिपीज खूप आवडतात. ती नवीन नवीन प्रकारचे चिला बनवत असते. त्याच प्रकारचा हा एक चिला आहे. तिची रेसिपी आहे, मी फक्त करते. गाजर, बीट आणि काकडी तिन्ही किसून घेतले होते. त्यात बारीक चिरलेला कांदा घातला होता. चवीनुसार मीठ घातलं होतं, बेसन घातलं होतं, हळद घातली होती आणि थोडासा रवा घातला होता. रवा घातल्यामुळे चिले थोडेसे खुसखुशीत होतात आणि एक क्रंचीनेस येतो, त्यामुळे रवा घालायला विसरू नका. हळद आणि मिठाचा चिला एक मी माझ्या बाळाला काढून घेतला होता आणि त्याच बॅटरमध्ये थोडंसं लाल तिखट आणि गरम मसाला टाकून मस्त असे आम्हाला तिखट पोळे केले होते. तुम्ही लाल तिखट ऐवजी हिरवी मिरची सुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा टेस्ट एकदम छान येते. तुम्हाला सुद्धा अशा हेल्दी हेल्दी रेसिपीज जर आवडत असतील तर हा चिला तुम्ही नक्की ट्राय करा. सगळ्यांसोबत उपवास सोडून घेतला आणि सोबत बिग बॉस तर चालू होतच. ओके.